राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। ऑगस्ट अखेरीस तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याविषयीचा आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मुंबईसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी येत्या 2 दिवसात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार उद्या मुंबई शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। उद्या मुंबईत 31°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल। पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। या शहरात दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून उद्या दिवसभर जोरदार पाऊस राहील असं हवामान विभागाने म्हटलंय। पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उद्या पुण्यामध्ये 29°C कमाल तर 20°C किमान तापमान असेल। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। नागपूरमध्ये उद्या 32°C कमाल तर 24°C किमान तापमान असेल। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला। तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उद्या संभाजीनगरमध्ये 33°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल। पुढील 24 तासांसाठी महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला। राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमी असू शकतो असं हवामान विभागाने म्हटलंय। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे।